सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। इथं रात्री बेडवर झोपलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा करुण अंत झाला आहे। ते रात्री आपल्या घरातील बेडवर झोपले होते, पण त्यांचा हा बेड त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे। पहाटे बेडवरून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे। संभाजी शिवाजी दोलतोंडे असं मृत्यू पावलेल्या पोलिसाचे नाव आहे। ते सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत होते। सोमवारी पहाटे बेडवरून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे। बेडवरून पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। महेश दोलतोडे हे सोलापूर शहरातील वाहतूक शाखेत कार्यरत होते। मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी दोलतोडे हे रविवारी रात्री आपल्या घरी बेडवर झोपले होते। पहाटे गाढ झोपेत कूस बदलण्याचा प्रयत्न करत असताना ते बेडवरून खाली पडले। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसंच यानंतर त्यांना उलटी देखील झाल्याची माहिती आहे। ही घटना घडताच दोलतोंडे यांच्या पत्नीने त्यांना तातडीने सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता। डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। संभाजी दोलतोंडे हे मूळचे माढा तालुक्यातील उपळाई खुर्द गावचे रहिवासी होते। ते सोलापुरात आपल्या कुटुंबासह राहत होते। तसेच ते गोळाफेक आणि थाळीफेक ह्या खेळात अग्रेसर होते। अशा धडधाकट पोलिसाचा बेडवरून पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। संभाजी दोलतोंडे यांना पत्नी, एक 1.5 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे।